सर्वांना सुरुवातीला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की सारखं सारखं दवाखान्याकडे जायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असं नाही की दवाखाने वाईट आहेत. दवाखाने चांगले आहेत, मानवी आरोग्यासाठी केलेले आहेत, मानवांना सुखसुविधा चांगल्या मिळाव्यात, आरोग्य चांगलं राहावं म्हणून 200हून अधिक प्याती काम करतात. आपल्याला माहिती आहेत का? 200 पेक्षा जास्त प्याती आहेत ज्या काम करतात मानवी आरोग्यासाठी. आपल्याला ठराविकच माहिती आहे. त्या काय सगळ्याच पॅथी वाईट आहेत असं नाही, चांगले आहेत. पण काय झालंय की आज आपली जी मानसिकता झालेली आहे आजारांबद्दलची, स्वतःच्या आरोग्याबद्दलची, किंवा जे स्वतःवरती आपण जे ओढवून घेतलेले आज आहेत काय आजार, ते खरंच मी मुद्दामून असंच म्हणेन. कारण काय की इतर प्राण्यांना पक्ष्यांना आजार नाहीत, पण मानवाला एवढे काय आजार आहेत. अनावश्यक विचार करत राहतो, रात्री झोपत नाही. मला एक जण म्हणाले, सर मी तुम्हाला तंतोतंत फॉलो करतो, अजिबात तुम्हाला मी 7-8 वर्ष झालं मी तुम्हाला फॉलो करतोय, रोज रात्री 2 वाजेपर्यंत तुमचं बघतोय आणि मग झोपतोय. मग कसला फॉलो करतो? मी सांगतोय 9 वाजता झोपा, 9, 9:30, 10ला झोपा म्हणून जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत माझं बघत बसतोय, मग कसला फॉलो करतो? तर असं काय नको. साध्या साध्या गोष्टी असतात. कसं आहे, आरोग्य राखणं खूप सोपं आहे. इतर प्राणी पक्षी काय करतात? कुठला पक्षी जिमला गेलाय बघितलंय का? कुठल्या पक्ष्यांना डाएट केलंय, प्राण्यांना डाएट केलंय, कधी बघितलंय का? दिल ते खातात. फक्त त्यांच्या डोक्यात विचार कमी आहेत आणि विश्रांती माहिती आहे त्यांना. आम्हाला विश्रांती माहिती नाही. सुट्टी दिवशी पण घरचं काम काढणार नाही. चला आज संडे सुट्टी आहे, घरात काय नसलं तर झाडून काढू म्हणणार, नसलं तर घरात म्हणणार चला कपडे धुवून काढू, भांडी घासून काढू म्हणणार घरातली बाई, आहे ना. रविवार सुट्टी आहे बघा, आज घरातली सगळी भांडी स्वच्छ करणार. जॉबला 6 दिवस जॉब करायचा आणि 7व्या दिवशी घरात काम करायचं. विश्रांती कधी मिळणार? सरकार काय वेळ आहे का हो? सरकार सुट्टी देतं कशासाठी? 1 दिवस विश्रांती व्हायसाठी. पण आम्ही मात्र घेत नाही. आम्हाला दिवस रात्र विश्रांती नसली तरी चालते. का? काय लागतं पोटवर? एक विधभर पोटासाठी काय लागतं मला सांगा. तुम्ही 2 किंवा 3 भाकरी चपाती ह्याच्या पलीकडे काय खाणार आहे एका वेळेला? हा माझ्यासारखं असेल तर 30 खाईल, तर त्याच्या पुढे काय खाणार आहे? मी 40 नाही खाऊ शकत, 35 नाही खाऊ शकत, 30 चपाती खाऊ शकतो मी. आता नाही, पूर्वी. आता संपलंय ते. आता मुलं मोठी होत चालत. आज बघा माझ्या मुलगीचा वाढदिवस आहे, तिकडे कोल्हापुरात वाढदिवस चालू आहे, मी इथं काम करतोय. आज माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी नाही आहे तिथं. हा मगाशी फोनवरती झालो, हा बाय बेटा म्हणलं, तुला आता इथूनच हॅपी बर्थडे म्हणतो. हे परमेश्वरानं लावलेलं काम आहे, मला करायला पाहिजे. एका मुलाच्या बर्थडेसाठी मी थांबलो तर एवढ्या लोकांना मी सांगणार कधी? आज एवढ्या लोकांना तिथं मी म्हणजे भेटलो, एवढ्या लोकांना सेवा दिली. ही सेवा मी एका मुलाच्या बर्थडेसाठी एवढ्या लोकांची सेवा नाही ना टाळू शकत. माझे वडील मेले तरी मी गेलो नव्हतो, माहिती आहे ना. माझे वडील मेले, सकाळी 9 वाजता मला फोन आला, दवाखान्यात पाय ठेवल्याबरोबर माझ्या मिश्रोपचार केंद्रामध्ये पाय ठेवला, मला फोन आला माझे वडील गेले म्हणून. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत त्यांचं प्रेत तसंच ठेवलं होतं. सगळेजण फोन करत होते मला, लांबून लांबून लोक आले, त्यांना भेटू का? त्यांचं आता त्या मेलेल्या माणसाला मी काय जिवंत करू शकत नाही म्हणून थांबलो मी. लोकांना भेटलो, मग गेलो. 5:30 वाजता जाऊन मी त्यांना धन दिलं. तोपर्यंत तिथंच होतो. हाय, हे सेवा आहे, करायला लागते. म्हणून ही कळकळीची विनंती आहे. मी इथंपर्यंत बघा, आज माझ्या मुलीचा वाढदिवस असताना सुद्धा मी आज तुमच्या समोर का आलोय, कशासाठी आलोय? की माझी तळमळ आहे की प्रत्येकानं निरोगी आयुष्य जगावं, प्रत्येकानं व्याधीमुक्त व्हावं, रोगमुक्त व्हावं. एवढ्या सगळ्या लोकांतल्या 4 लोकांनी जरी ऐकलं आणि व्याधीमुक्त झाले, औषधमुक्त झाले, तरी इथं आलेल्याला काहीतरी माझ्या मुलीला त्याचे आशीर्वाद मिळतील. ते मी पैशात नाही गिफ्ट करू शकत, तर ते आशीर्वाद मिळतील. म्हणून मी आज तुम्हाला इथं सांगायला आलो आहे. तर विनंती करतो, खरंच घरच्या घरी करा. घरच्या घरी तुम्ही खूप तुमचं चांगलं आरोग्य ठेवू शकता. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, पण आपण काय करतो? देतो दुसऱ्याच्या हातात. आज रिपोर्ट सांगणाऱ्या त्या मशीनवरती विश्वास ठेवतो. ते मशीन काय चुकीचं सांगत नसते, बरोबर असते. पण तुम्ही समजून घ्या की तुमच्या शरीराची कॅपॅसिटी काय आहे. 250 शुगर आहे पण तुम्हाला त्रास काहीच नाही. मशीननं बरोबर सांगितलं तुमची शुगर 250 आहे, पण तुम्हाला त्रास आहे का? म्हणजे तुमच्या शरीराची कॅपॅसिटी आहे की 250 शुगर पेलवण्याची. त्रास होत असेल तर आपण बघू ना. एखाद्या आजाराला लक्षणं काहीच नसतात, आम्ही मात्र काय करतो? लक्षणं असू द्यात नसू द्यात, दिसलं की चालू झालं लगेच. ते कुणी ठरवलं? 80, 120 कुणी ठरवलं? कॅपॅसिटी जर समजा आता माझी 30 चपाती खाण्याची कॅपॅसिटी आहे, तुमची नाही आहे. तुमची 2 चपातीमध्ये पोट भरते. माझी 30 चपाती खाण्याची कॅपॅसिटी आहे, तेवढं पेलवतंय ना शरीर माझं. म्हणजे माझं शरीर तेवढं स्ट्रॉंग आहे.
ते तुम्ही समजून घ्यायचं. आपल्या शरीराची कॅपॅसिटी आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण ते समजून घेत नाही. आम्ही काय करतो, अरे बापरे 250 झालं लगेच औषध खायला चालू. खावा तुम्ही, नाही म्हणत नाही, पण तुमच्या शरीराची कॅपॅसिटी ओळखून तुम्ही करायला पाहिजे, हे माझं मत आहे. आपल्या शरीराची कॅपॅसिटी काय आहे काय नाही. आता एक एक जण बघा की माझ्याबरोबर मी रोज जिम करतो. आता आजही मी व्यायाम करतो बरं का, आजही म्हणजे 40 वर्ष होऊन गेली मी व्यायाम सोडलेला नाही. आता पुढच्या महिन्यात मला 55 वय चालू होते, पण अजूनही ओके. काय 55 लागणार मला पुढच्या महिन्यात, पण राहताना आपलं एकदम टकाटक राहायचो. कधी मरेल माहीत नाही. कशाला म्हातारं समजा. सकाळी होतं ना ऐकायला कोण, बघा की सकाळी ऐकायला असणाऱ्यांना माहिती आहे 25 वर्षे मानवाची दिलेले. मी सगळ्याच ह्याच्यात ना 25-25 वर्ष मानवाचीच जगणार आहे. तसंच जगायला पाहिजे, नाहीतर काय उपयोग नाही आयुष्याचा, काही उपयोग नाही. सगळं मिळवायचं इथंच ठेवायचं, बरोबर आहे की नाही. मग ओव्हर टाईम करायला कशाला जाता, एक्स्ट्रा काम कशाला करता मग. अहो माणसाचं खरोखर विचार करण्यासारखं आहे. देवाजवळ गेला म्हणला, काय देवा एवढं चांगलं शरीर दिलंस, पोट मात्र एवढंच दिलंस, जरा मोठं दे की म्हणला, हात पाय दिलंस, बुद्धी दिलंस, अशी 10 पोटं भरली. देव म्हणला एक भरल्यावर परत ये, तुला दुसरं देतो, अजून जायचं आहे परत. भरलंय का तुलाचं पोट. 1000 एकर जमीन घेतली तरी अजून 1001 एकर जमीन घ्यायला बघतेच. आहे ना. भरलंय का पोट कुणाचं सांगा. कोण आहे का समाधानी, कुणी नाही. कुणाला कशातही समाधान नसतं बरं का. म्हणजे असं नाही की मला आता पैशात समाधान नाही, मला ही सेवा करण्यात समाधान आहे, पण किती जरी केली तर मला समाधान होतच नाही. म्हणून तर मी फिरतो ना सगळीकडे. कुणाला पैसे कमवण्यात असेल, कुणाला आशीर्वाद कमवण्यात असतील, कुणाला माझ्यासारख्याला येड्याला सगळीकडे सांगत सुटण्याचे समाधान असेल, आहे ना. 4 लोक बरी झाली तर काय. मी सुरुवात करताना माझ्या दवाखान्याची, माझ्या निसर्गोपचार केंद्राची सुरुवात करताना मी ठरवलं, एक माणूस जरी औषध मुक्त केला तर माझ्यासारखा दुसरा भाग्यवान कोण नसेल. आज हजारो लोक झालेत. हे युट्यूब चॅनल्स वाल्यांच्यासाठी बरोबर एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी सगळीकडे पोहोचवलेलं आहे, त्यांनी पोहोचवलं सगळीकडे बऱ्यापैकी. आणि खरंच थँक्स तुम्हाला सगळ्यांना, थँक्स तर सगळ्यांना, सगळ्या चॅनल्सवाल्यांना. कारण आज युट्यूब काढलं, मगाशी आता ते साहेब म्हणाले की युट्यूब काढलं, तोडकर सरांचं नाव सर्च केलं की तुम्हाला सगळ्या आजारांवरचं मिळते. हे मी सांगण्याचं काम केलं, पोहोचवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि तुम्ही ते करावं असं मला वाटतं. माझ्या तोडकर संजीवनी परिवारात तुम्ही सहभागी व्हावं. तुम्ही जे मी माहिती सांगतोय ती इतरांपर्यंत पोहोचवावी. मी म्हणतोय कोण ऐकू दे नाही ऐकू दे. मला एकदा म्हणले, हा तोडकर सर तुमचंच ऐकतो, आम्ही सांगायला लागलो तर आम्हाला म्हणते राहतो काय तोडकर सर आहे. अहो पण सांगून बघा, 10 लोक नाही म्हणतील, 11वा तर होय म्हणेल. कळत न कळत एखादा कोण तर होय म्हणेल किंवा करून बघितलं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बागेत फिरायला गेलं तर विचार, अहो साहेब ते काल सांगितलेलं ते पुढं अजून काय आहे का त्याला, असं विचारतात. बऱ्याच लोकांना, बऱ्याच माता भगिनींना म्हणतात तुम्ही दुसरे तोडकर आहात बरं का म्हणून ओळखणारे सुद्धा आहेत. मला व्याख्यानाला गेल्यावर सांगतात, मी सर तुमची इला दुसऱ्यांना सांगतोय, मला म्हणतात तुम्ही पण दुसरे तोडकर आहात. तर व्हायला पाहिजे प्रत्येकानं. स्वागत तोडकर एकटे काय करू शकणार आहेत सांगा. एकटे कुणापर्यंत पोहोचणार, किती लोकांना सांगणार. तुम्ही लोकांनी सांगा. माझं नाव सुद्धा घेऊ नका, मी तुमच्या पाया पडून सांगतो. तुमचा इलाज म्हणून सांगा, पण सांगा लोकांना बरं होऊ द्या. आज का मागं कसं होतं की आपल्याला जे औषध माहिती आहे ते आपल्या मुलाला सुद्धा सांगायचं नाही. आपला झाडपाला माहिती आहे ना, आपल्या मुलाला सुद्धा सांगायचे नाहीत बघा लोक. आणि त्यावेळेस मग काय व्हायचं की त्या अशा ह्याच्यातून ना आपली पारंपरिक पद्धती आहे, जे वनस्पती औषधी गुणधर्म आहेत, हे आपल्याला माहिती व्हायची बंद झाले, विसरून गेलो. मला असं वाटतं की आपण पुढे सांगायला पाहिजे. साध्या साध्या गोष्टी असतात. आता झोप लागत नाही म्हणून बरेच लोक हे करतात, रात्रभर उगाच एक जण असते बा, मला झोप का लागत नाही म्हणून विचार करत बसलो तर झोप कशी लागणार. झोप का लागत नाही म्हणून विचार करण्यापेक्षा तुम्हाला साधं सांगतो, कडुलिंबाची पानं घ्यायची, खोबरेल तेलात मस्तपैकी टाकायचे आणि ते हिरवं होईपर्यंत तेल उकळवायचं, गाळून घ्यायचं. आठवड्यातून 1 दिवस लावा, 8 दिवस तुम्हाला बघा, 10 नंतर तुम्ही ऑटोमॅटिक असं पेंगायला लागेल, रात्री झोप यायला लागेल. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सुरुवात. मिळतात आयुर्वेदाबद्दल खूप गैरसमज आहेत. ते 3 महिने खाल्ल्यानंतर गुण येतात, 6 महिने खाल्ल्यानंतर गुण येतात, ते वर्षभर खायला लागतं, 2 वर्ष खायला लागतं, 3 वर्ष खायला लागतं औषध. BP शुगरच्या गोळ्या औषधं तुम्ही खाता आयुष्यभर, ते चालतं. आयुर्वेदात काय ते काढे खूप विचित्र असतात. तो काढे पिल्ले की कसं होते, त्यांचा वास वेगळा असतो. दारूचा वास कसा असतोय ते बघा का पितात, त्याला चालतो. जात नसलं तरी तोंड वाकड करून पितात, नको म्हणलं तरी पितात. त्याच्यापेक्षा तरी काढे बरे आहेत ना. मग
आणि आयुष्यभर घ्यायला लागत नाही. आयुर्वेद खूप आपला डेव्हलप आहे, जगात सगळ्यात भारी आपला भारताचा आयुर्वेद आहे आणि आम्हाला ते माहीत नाही. आम्ही काय करतो, फॉरेन कंट्रीजमध्ये सगळ्या गोष्टी अनुकरण करायला लागलेलो आहे, आपल्या इथं विसरूनच गेलोय. पूर्वी बघा, पूर्वीच्या स्त्रिया कासोटा नेसायच्या, कमरेला कासोटा जोरात असायचा. किती कंबर असायची कुणाची, पोट असायचं का? जसं कासोटा बंद झाला, चाल बदलायला लागली, सगळं बदलायला लागलं. हरणीची चाल संपली, आता वाघिणीची चाल सुरू झाली. आणि आमच्याकडे कोल्हापूरला आलात तर असंच चालायला सुरुवात आहे. काय करायचं? विचार करावं. आपला आयुर्वेद खरंच खूप महान आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनं खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, त्या आपण केल्या पाहिजे. साध्या साध्या गोष्टीतून आपण, लहान मुलांपासून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. बघा, लहान मुलांना काजळ घालणं बंद केलेलं आहे. काजळ, ते काजळ माहिती आहे ना कशाचं काढतात? ते कोरफडीचं काजळ काढतात. ते डोळे बघा की पूर्वी काजळ भरायची, किती मुलांना चष्मा असायचा. आता काजळ बंद झालंय, आता चष्मेच चष्मे. आज काय तर चष्म्याचं दुकान असल्यासारखं पोटातनं चष्मा घालून येते का काय कळत नाही, अशी परिस्थिती आहे. लहान लहान मुलांना चष्मा. आज जन्माला नंतर येते ना, अगोदर शुगर आहे म्हणून सांगतात त्या, नंतर ते जन्माला येते. इथंपर्यंत चालू. किडनी फेल गेली, पोटात 7 महिन्याचं 8 महिन्याचं बाळ आहे, तिची किडनी फेल गेलेली नंतर कळते. सांगा की लहान मुलाला जन्माच्या अगोदरपासून किडनी फेल गेलेली आहे. त्या अजून पृथ्वीवर यायच्या अगोदरच ह्या गोष्टी आज व्हायला लागल्यात. कशामुळे? याला जबाबदार आपण आहे. आपल्याकडे बघा, सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग असतं. मुलं जन्माला घालायचं प्लॅनिंग. पहिले कसं असते, करिअर, शिक्षण, करिअर, नोकरी, मग घर घ्यायचं, मग लग्न करायचं. तर ह्याचं निम्म वय संपलेलं असतं. 25शीत शिक्षण, नोकरी लागस्तोपर्यंत 30 कडे गेलेलं असते. घर घेस्तोपर्यंत 35-36 झालेलंच असते. आणि 40 पर्यंत लग्न घेस्तोपर्यंत ह्याचं सगळं संपलेलं असतंय. पुढं काय मग? आणि 40 नंतर मग प्रयत्न चालू, दवाखान्यात जाऊन बाळ जन्माला घालण्यासाठी. ते असं काउंट कमी आहे, तसा काउंट जास्त आहे, ते हे आहे ते आहे, ते ट्यूब ब्लॉक आहे, अमुक आहे, तमुक आहे. अहो, वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. वेळ दिल्या कशासाठी? नाहीतर घड्याळच काढलं नसतं ना, सूर्य उगवला नसता ज्या त्या वेळेला, आणि मावळला नसता ज्या त्या वेळेला. वेळ केल्या कशासाठी? वेळेत सगळ्या गोष्टी घडाव्या. आमच्या आजोबांनी आमच्या आई वडिलांना जन्माला घालताना, आमच्या आजोबांना वडिलांना जन्माला घालताना प्लॅनिंग नव्हतं केलं. जेवायला मिळत नव्हतं तरी 21 पोरं जन्माला घातली. माझ्या वडिलांचा नंबर 21 हवा. काय प्लॅनिंग केलं असेल हो त्यांनी? घर घेतो आणि मग बाळ जन्माला घालतो म्हणलं असतं तर 21 का जन्माला घातली नसती त्यांनी. हा, बरं, सगळीच्या सगळी व्यवस्थित आहे. त्याच्या पोटी आम्ही जन्म घेतला. आम्ही कुठे आहे बघा. माझ्या वडिलांनी तर मला काही दिलं नाही. मला म्हणते माझ्या वडिलांनी मला काही दिलं नाही, मी तुला काही देत नाही, जा म्हणून मी हातपाय मारले नाही इथपर्यंत आलो. माझ्या मुलांना पण तेच सांगितले, मी केले माझं मी काय करायचे करणार, तुम्हाला काय देणार नाही, तुमचं तुम्ही काय करायचे करा. ते आता कामं बघतात, नोकऱ्या शोधतात. हा, शोधायला पाहिजे, करायला पाहिजे. त्यांनी पण नोकरी करायला पाहिजे. त्यांना अनुभव कधी येणार हे ठरवायला पाहिजे आपण. आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात. तसं आरोग्य आपल्या हातात आहे. आपला आयुर्वेद सुद्धा खूप डेव्हलप झालाय, आपल्याला माहित नाही. इन्स्टंट रिझल्ट आहे. आता तेल लावल्याबरोबर तुम्ही अर्ध्या तासाच्यात, मला वाटतं इथं अनुभव सुद्धा आहे लोकांना, बऱ्याच लोकांना मी लावलेला आहे. पोपटबाई लावले का तुम्हाला तेल? ते अभयदेव साहेब कुठे आहेत? गेले काय बाहेर? तर बघा, अहो अर्ध्या तासाच्या झोपता म्हणजे झोपतात तुम्ही, झोपच लागते डायरेक्ट. विचार येत नाहीत, काही नाहीत, अनावश्यक विचार नाहीत, त्या गरजेचे सुद्धा विचार नाहीत. मेल्यासारखं झोपतात तुम्ही. करून बघा ह्या गोष्टी. आणि झोप शांत झाल्यानंतर डोकं शांत राहतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी सुचायला लागतात व्यवस्थित. कर्ज प्रत्येकाला आहे, कर्ज नाहीच नाही. मला सुद्धा कर्ज आहे, मी सुद्धा कर्ज बाजारी आहे. कर्ज नाही कुणाला, पण ते आपण ओढवून घेतलेलं आहे. मी म्हटलं ना, काही गोष्टी आपण गाडी घ्यायची आणि त्याच्या हप्त्याच्या टेन्शन मध्ये झोपायचं नाही. घर बांधायचं आणि त्याच्या घरामध्ये त्या झोपायचं नाही नीट. त्याचा हप्ता कसा जाईल, काय कसं होईल, ह्या महिन्यात कसं ऍडजस्ट करायचं, यातच मारायचं फुकट. म्हणजे हे टेन्शन स्वतः ओढवून घ्यायचं. भाड्याच्या घरात दे भाड्यात, झोप की निवांत आहे ना. काम करत राहा, परमेश्वर देत राहतोय. परमेश्वराचं मत आहे, तू करत राहा, मी देत राहतो. जे करत नाही त्याला मिळत नाही. काम केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी घरगुतीलाच भरपूर सांगणार आहे, पण हे का सांगायला लागलोय,
कारण आज आपली मानसिकता खूप बिघडलेली आहे आणि मानसिकतेमुळे आजार खूप वाढलेले आहेत. खरं तर हे आजार हे प्रकार मला वाटते कमीच आहेत, आपल्या डोक्यातले किडे जास्त आहेत त्याच्यापेक्षा. आणि डोक्यातले किडे काढून टाका तुम्ही. म्हणजे खरंच मी सगळ्यांना नंबर उभार सगळ्यांचं नाही जर वापरून पाया पडलो ना तर तुम्ही सांगाल ते ऐकायचं. पण प्रत्येकाच्या ज्याच्या पाया पडेल ना त्यानं डोक्यातनं अनावश्यक विचार तेवढे काढून टाका, डोक्यातनं आजार तेवढे काढून टाका. मी सगळ्यांच्या पाया पडेन, सगळ्यांच्या. कारण इतर प्राण्यांना पक्ष्यांना ते माहिती नाही हो, म्हणून त्यांना आजार नाहीये. आम्हाला जास्त माहिती झालंय. आज बघा माझ्याकडे आलं तर सगळे रिपोर्ट सांगत असतात, HB किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, अमुक किती, क्रिएटिन लेवल किती, किडनी कशी, काय कसं, हे कसं, ते कसं, लिव्हरला सोयरेसिस झालं. एक जण म्हणला लिव्हरला माझ्या पोडच भरलाय. काय मला कळलंच नाही या गोष्टी, लिव्हरला पोड भरलाय म्हणलं. मग म्हणलं वर्ण का असा दिसायला लागला. म्हणजे काही असतात. परवा एकानं सांगितलं 105 mm चा खडा माझ्या किडनीमध्ये, तुला का हत्तीची किडनी घातली का काय म्हणलं. 105 mm चा आणि 4 साठवणी म्हणलं घरच बांधलं नसता म्हणलं दगडी मुतखड्याचं घर. नाहीतर काय हो, काही सांगत असतं. तुझ्या किडनीची साईज किती आहे माहिती आहे का तुला, म्हणतात ते नाही होत, ते माहित नाही. मग आतला खडा कसा माहिती तुला, तू काय बघायला गेलतास का म्हणून. म्हणजे काही काही बोलत असतात काही. आणि तो आता पाईप मध्ये आला आणि तो पाईप मधनं असा इथनं त्याचं चित्र काढून दाखवायला मला. नाही, चित्रकार होते आमच्या इथे, एक होते खरोखर. म्हणजे अशा गोष्टींवरती परफेक्ट चित्र काढणारे महाराष्ट्राचे आमचे एकमेव मला वाटतं बाळासाहेब ठाकरे होते. अशा गोष्टींवरती चांगले चित्र काढायचे बघा, ते गेले ते चित्र काढणारे लोक खरंच. आणि मला चित्र काढून दाखवायला, असा खडा अशा पाईप मधनं असा इथपर्यंत असा वाकड्या तिकडा पायपा दाखवायला लागले. आता काय सांगू. आणि बरं त्याला कळत झालं की मी त्यातला अभ्यास केलाय का नाही, मला माझं आयुष्य त्यात गेलं आणि मला ते चित्र काढून दाखवायला. अशी काय लोक असतात. अनावश्यक गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवू नका, खरंच विनंती करतो. आणि मग बघा तुम्ही कशा पद्धतीने तुमचं आयुष्य तुम्ही जगू शकता. आयुष्य जगणं खूप खूप सोपं आहे आणि सुंदर आहे आयुष्य. निरोगी राहून बरं का, दवाखान्यात जाऊन नाही. दवाखान्यात जाऊन बघा माणसं वैतागतात. नंतर आता ते हल्ली बिस्किट पुढे घेऊन यायची सुद्धा बघायला बंद झाले ना लोक, ते सुद्धा बंद झाले बघा. पहिले कोणतरी एक आजारी असलं नाही सगळं गाव भेटायला जायचं त्याला बिस्किट पुढे घेऊन. येताना 2 बॅगा भरून त्या बिस्किटच्या पुढ्याच्या असायच्या. आता काय नाही, आता 2 बॅगा पैशाच्या भरून न्यायला लागतात आणि येताना रिकाम्या घेऊन यायला लागतात. काय राहायचं नाही. तेच झालंय आज. कारण प्रत्येकाच्या घरात कोण ना कोणतरी आजारी आहे. त्याला बघायला जायला माझ्या घरात होईन तुझ्या घरात कधी येऊ बघायला, ह्याच गोष्टी चालल्या ना. बरं, विचार करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून विचार बदला. मी पाया पडून परत एकदा सांगेन, विचार बदला सगळेजण. विचार बदलला तर आणि तरच तुम्ही बघा आयुष्य सुंदर जगू शकता. आज काही असू दे, कधी वाटलं एकेकाचं बघा की आत्मा हा परमेश्वर मानला जातो, पण आत्माच मारायचा, मनाचं ऐकायचं. माणसाला मन 2 आहेत म्हणतात, बरोबर आहे का. हा चुकीचं आहे, एकच मन असतं. आणि मन वडाय वडाय उभ्या पिकातले ढोर, किती हाकले पिकावरून तरी येतं पिकावर, हे लक्षात ठेवायचं असते. मन एकच असते, आत्मा दुसरा असतो, ते चांगलं सांगत असतो. तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा बरं एकदा डोळे मिटून की खरंच इतर प्राण्यांना पक्ष्यांना गरज नाही, मला काय गरज आहे दवाखान्याची, का मला दवाखाना लागलाय. लगेच आहे ना, तुमचं खाणं पिणं व्यवस्थित नाही, तुम्ही व्यायाम करत नाही, तुम्ही अनावश्यक विचार करता. हे आत्म उत्तर नाही तर तुम्ही सांगाल ते ऐकून. व्यायाम करा. बघा या माझ्या बरोबर व्यायाम करायला. सकाळी 5:30-6 वाजता उठा. मी 4-4:30-5 वाजता उठतो, व्यायाम करायला लागतो. तास 1.5 तास व्यायाम करतो. मला काय होत नाही. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही दिवसभर एवढं एनर्जेटिक कसं असताय. सकाळी उठल्याबरोबर एनर्जीच घेतो ना मी. तुम्ही काय करता, तुम्ही घेता आळस. अजून जर 5 मिनिटं झोपायचं, घड्याळाकडे बघायचं, अजून एक 5 मिनिटं झोपल्या म्हणायचं, तसंच पडायचं. मग तुमच्या अंगात आळस येणार, दिवसभर आळस राहणार. सकाळी एखादं गाणं जर तुम्हाला आठवलं बघा की, तर ते दिवसभर तेच दिलबर केलं की ते दिवसभर गाणं डोक्यात राहणार ना. सकाळ सकाळी एखादं गाणं गुणगुणला, दिवसभर ते डोक्यात राहतं की नाही. हा का बरं, आधीमध्ये कधी पण असते बघा, लगेच तुम्ही म्हणणार तेच गाणं आठवणार. म्हणजे सकाळी जे तुम्ही घ्याल ते तुम्हाला मिळते. खूप लोक काय करतात, सकाळी उठलं, थँक्यू, सकाळी उठलं की
आज काय काय काम आहे, कुणाचं टेन्शन आहे, काय कुणाचं देणं आहे, कुणाचं येणं आहे, हेच विचार करत बसतात. दात घासताना आता त्याचा फोन येईल, त्याला काय सांगू, काय आता उगीच जरा फोनच बंद केलेला बरं त्याच्यापेक्षा. सकाळ सकाळी आता ह्याचं तोंड दिसलं तर काय, त्याचं तोंड दिसलं तर काय, हे आपण डोक्यात ठेवतो असं करत. तर हे सगळं डोक्यातून काढा, चांगलं घ्या. आनंदाचा एक क्षण आठवायचा. सकाळी उठल्याबरोबर ना, उठले की डोळे उघडायचे, आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आठवायचा आणि कामाला लागायचं. बघा दिवस तुमचा खूप छान झाला. रोज रात्री झोपताना तुम्ही फक्त लिहून ठेवा की आजचा दिवस माझा खूप छान गेला. बघा दुसऱ्या दिवशीचा त्याच्यापेक्षा छान येणार तुमच्या आयुष्यात. हे काय तर तुम्ही टेक्निक वापरा, ह्या गोष्टी करा. नाहीतर आपल्याला कसं असतं माहिती का, आपल्याला माहिती नसतात काही गोष्टी. सगळं तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. आपल्या जवळ सगळं दिलेलं आहे, निसर्गानं भरभरून दिले, भरपूर दिले, पण आपल्याला मात्र ते माहीत नाही. आपल्यात गैरसमज खूप पसरलेले आहे. आणि आयुर्वेदाबद्दल तरी गैरसमज करून घेऊ नका. मी म्हणतोय ना, ते खरं तर आपल्या भारताचे संस्कार, संस्कृती, पारंपरिक पद्धती ऋषीमुनींनी एवढं कष्टाने लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला बाकीचं काही करायचं नाही, नवीन शोध लावायला जायची गरजच नाही. एवढं ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय आणि ते फक्त आपण वाचन करायचं. आम्ही व्हॉट्सअपवरचे आता नको तसले जोक वाचत बसतो आणि दात काढत बसतो. काढा, हसण्यापुरतं ठीक आहे, पण मास्तर गेले कोम्यात, ते नवरा गेला पळून, असले जोक आपण ऐकत बसतो आणि वाचत बसतो. ठीक आहे, हसणं आरोग्याला चांगलं आहे, नाही असं नाही, पण तुम्ही काही गोष्टी वाचताना एक एक जण बघा, हा फोटो तुम्ही 10 जणांना पुढे सेंड करा, तुम्हाला चांगली बातमी येईल. परवा मी पण केला, 10 जणांना म्हणलं आहे बघूया तरी, म्हणलं काय नाही राव, सकाळ सकाळी बायकोनं भांडण काढलं माझी. 10 जणांना पाठवलं, बायको आली म्हणली काय तुम्ही काय कळते का नाही तुम्हाला, सुरुवातीलाच म्हणलं हा तिच्या आहे. परत डिलीट मारले. 10 जणांना म्हणलं नको उगाच, त्यांना 10 जणांना बायका त्यांच्या शिव्या घालायच्या. चांगली बातमी चांगली झाली. तर अशा गोष्टी असतात. म्हणून कसं आहे, त्याच्यापेक्षा ना तुम्ही आयुर्वेदावरची पुस्तकं वाचा, चांगल्या गोष्टी वाचा, तुम्हाला घरगुती उपाय. मी कुठनं काय आबाळातून पडलो आणि आबाळातून शिकलो असं नाही हो. माझ्याकडे जी वाचनात पुस्तक आले, मला समजलं ना की हे बाबा मानवी आरोग्यासाठी चांगलं आहे, आपण याचा प्रसार प्रचार केला पाहिजे, 4 लोकांना सांगितलं पाहिजे. मी पहिलं करून बघितलं, मला गुण आले, मग मी दुसऱ्यांना सांगितलं, त्यांनाही गुण आले. असं करत करत मग सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी विडा उचलला. आणि मला असं वाटायला लागलं की आपल्या ह्या भारतीय संस्काराचे जर किंवा संस्कृतीचे जर आपण प्रसार प्रचार केला, या आयुर्वेदाचा प्रसार प्रचार केला, तर बघा खरंच खूप मोठं काम होईल आणि आपला भारताचा जो आयुर्वेद आहे हा टिकून राहील. सगळे जगभर मान्य करतात, सगळे जगभर आयुर्वेदिक घेतात आणि आमच्या देशात मात्र घेत नाही. आमच्या देशाला डम्पिंग यार्ड समजतात काही देश. काही कचरा टाकला तरी इथले लोक खातात असं म्हणतात. कशासाठी एवढं आपण कमी व्हायचं? अहो, भारताची संस्कृती किती महान आहे हे माहिती आहे आपल्याला, आणि ते सगळं आरोग्यासाठी आहे. जसं सकाळी सांगितलं ना मी, किचनमध्ये सगळ्या गोष्टी कशासाठी दिलेल्या असतात, तसे पेराव सुद्धा कशासाठी दिलेले असतात माहिती आहे का तुम्हाला? सरदारजी कधी कुठला टकला बघितलाय का? डोक्यावर पगडी असते, हाय का बघितला का टकला? केस लांब सडक असतात बघा त्यांचे. आमच्या इथं मात्र काय न घालता फिरायचं, मग केस गेले म्हणायचं. पूर्वी बायका डोक्यावर पदर घेऊन असायच्या, जायचे का केस डोक्याला पदर गेला, ड्रेसच आला सोडा, आणि आता तर जीन्स झाली. डोक्याला पदर गेला, ओढणी सुद्धा घेत नाहीत आज. देवाला नमस्कार करताना सुद्धा ओढणी घेत नाहीत आज. काय करायचं? जाता जाता गाडीवर असं असं कर, मंदिर दिसलं तेवढं बघायचं, परत आली गाडीवर, तर धडकली पुढे. मग काय करायचं? डोक्यावरला पदर गेला, तसे केस जायला लागले. म्हणून विनंती करतो, बघा साध्या साध्या गोष्टी सांगतो. शक्यतो करून स्त्रियांनी, माता भगिनींनी कोमट पाण्याने आंघोळ करावी, पुरुषांनी सगळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. 12 महिने तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकत नाही. करून बघा. आंघोळ करत असताना आंघोळीला जे पाणी तापमानाचं घेतात ते तोंडामध्ये धरून आंघोळ करायची. अगदी मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे असं. जर तुम्ही तशा पद्धतीने तोंडात पाणी धरून आंघोळ केला तर थायरॉइड वगैरे होणार नाही, डोकेदुखीचा त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला सर्दी खोकला ताप हा कधी होणार नाही. करून बघा ह्या गोष्टी. हजारो लाखो लोक आहेत, तुम्ही युट्यूबवरती पण जर त्यांचे जर रिप्लाय बघितले तरी सुद्धा सांगितलेलं आहे. खूप लोकांनी बघा तोंडात पाणी धरून 18 वर्षाची सर्दी गेली, 15 वर्षाची सर्दी गेली, खोकला गेला, 4 वर्ष झालं सर्दीच झालेली नाही मला. हे सगळे रिप्लाय तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही वाचत चला, बघा ह्या गोष्टी सगळ्या आहेत.
म्हणून विनंती करून सांगतो तुम्हाला की सगळ्या आपल्या हातात आहेत. त्या पद्धतीने केसांचं सौंदर्य वाढवा. केसांच्या सौंदर्यासाठी कांद्याचा, लिंबूचा, बटाट्याचा शॅम्पू लावायची गरज लागत नाही. आपल्याला घरच्या घरी खूप काय करता येतं. तुम्ही जे फळांच्या साली टाकता माहितीये का, संत्र्याची साल असू दे, काय असू दे, सगळ्यात बेस्ट कलिंगडाची साल. कलिंगडाची साल काय करायचं, किसायची, ते म्हणजे मिक्सरला लावा, आता बाकीचं राहू दे, मिक्सरला लावून त्याचा लगदा तयार करायचा आणि त्याच्यात लिंबू पिळायचा आणि तो केसांना लावायचा. जरा हे की नाही, हातच हलवा दे. तर ते लगदा करायचा त्याच्यात लिंबू पिळायचा कलिंगडाच्या सालीमध्ये आणि ते लगदा लावायचा केसांना. बघा केस लांब सडक सिल्की होतीलच, केस गळती पण तुमची थांबून जाईल. ह्या गोष्टी करून बघा. साध्या साध्या गोष्टी असतात. फळांच्या साली टाकू नका, त्यातच खरं जीवनसत्व जे आहे तर त्या फळांच्या सालीमध्ये आहेत आणि ते आपल्या मुळांना, केसांच्या मुळांना जर कॅल्शियम मिळायला लागलं त्याच्यातून, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे केस राहतात. प्रत्येकाला केस हवेत, टक्कर नको आहे, पण ते सांभाळायचं कसं माहिती आहे का आपल्याला, हे नॅचरल गोष्टी करत चला. आवळा असतो ना, आवळा माहिती आहे का, आवळ्याचं पाणी करायचं, आवळ्याच्या पाण्याने केस धुवायचे, आठवड्यातून एकदा धुवा. बघा तुम्हाला केस एकदम मऊ, एकदम सॉफ्ट लागतील, एकदम सॉफ्ट केस. अशा पद्धतीने करा. आवळ्याचं जे आहे ना, आवळा माहिती आहे, मोर आवळा, मोठा आवळा माहिती आहे का नाही? हा, माहिती आहे का नाही ते सांगा, नाही तर मला एकट्याला माहिती असून उपयोगाचं नाही. मोर आवळा मार्केटला मिळतो. त्याचं जर समजा तुम्ही काय करायचं, चिरायचा, कापायचं आणि ते पाण्यात टाकून ते पाणी उकळवायचं. हिरव्या रंगाचं पाणी होतं, त्याने केस धुवायचं. बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट सिल्की केस राहतील. म्हणजे कंगवा जर ठेवला तर ऑटोमॅटिक खाली जायला पाहिजे. अशा पद्धतीचे तुम्हाला केस खूप सॉफ्ट आणि चांगले मिळतील आणि केसांना कॅल्शियम मिळाल्यामुळे केस सुद्धा टिकून राहतील. स्त्रियांना, माता भगिनींना सांगतो, जास्त केस सोडून असताना तर जास्त केस सोडायचे नाहीत कधी. शक्यतो केसांना ना ओढून असं बांधून ठेवायचं. हा चला आता मी फंक्शनला जाताय, कुठं जाताय, कार्यक्रमाला, त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही काय फॅशन करायची ते करू शकता. पण एरवी ना कमीत कमी दिवसातून 3 तास तरी, सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास केस बांधून ठेवायचे. जोरात बांधून ठेवलात ना, बघा 1.5 तास फक्त बांधून ठेवा. तुमची केस गळती झाली तर तुम्ही सांगाल ते ऐकून. आणि केस बघा लांब सडक पण होतील, त्यांना लांब होतील एकदम. केसांची लांबी वाढवायची, केस लांब पाहिजे. फक्त पार्लरमध्ये जाऊ नका, नाहीतर लांब झालेले परत आणि बारीक होतात. नाही, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतं, केसांच्या मध्ये सौंदर्य असतं. आता चिमटभर मीठ जिभेवरती ठेवून जर समजा तुम्ही 30 सेकंद शांत बसलात आणि त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी पिलात, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर तुमचं डोकं दुखायचा त्रास थांबून जातो. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे, 30 सेकंदात डोकेदुखी थांबते. ह्याच्यापेक्षा फास्ट अजून काय पाहिजे. त्या पद्धतीने अजून जर सांगायचं म्हटलं, लूज मोशन सुरू झालं की बघा काय काय करतात. मेथीचे दाणे घ्यायचे चमचाभर आणि ते काय करायचे, जिभेवर ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे डायरेक्ट. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला पॅक, बंद, परत होणार नाही. करून बघा प्रयोग. मुद्दामून जाऊन नसलं तरी होत नाही, काही केलं तरी तोंड लाल करून याल तर ते काय होणार नाही. अशा खूप काही गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत. आता छातीत कफ झाला किंवा खूप लोक आता हल्ली तर खूपच घाबरतात. छातीत कफ झाला, दमा व्हायला लागला, अमू व्हायला, कांद्याचा रस काढायचा, पांढऱ्या कांद्याचा रस काढायचा, 4-5 चमचे काढायचा, प्यायचा, त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला ओके. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचा, घसा बसलेला निघून जातो. बऱ्याच लोकांना बघा आवाज बसतो, बऱ्याच लोकांना थायरॉइडचा त्रास असतो, बऱ्याच लोकांचे आवाज बदलायला लागलेले असतात. तर अशा लोकांनी काय करायचं, काताचं पाणी करायचं. कात माहिती आहे ना, कात पाण्यात घालतात, तो कात उगाळायचा आणि त्याचं पाणी करायचं तांब्यावर, त्यानं गुळण्या करायच्या. म्हणजे तुम्ही तो सत्य पे सत्ता पिक्चर बघितलाय का, त्या कसा आवाज काढला त्या बाईला, तसं करायचं, टाकायचं, थुंकून टाकायचं, बस गुडगुड गुडगुड करायचं, थुंकून टाकायचं. सगळे आवाज येतात तुम्हाला, तसा कलाकार आहे. आणि कराटे डबल ब्लॅक बेल्ट आहे, असं नाही म्हणून तर व्यायाम करतोय अजून. तर साध्या साध्या गोष्टी असतात, त्या पद्धतीने अजून सांगतो. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ना सगळ्यात जर आपल्याला जर कधीच आयुष्यात चष्मा लागू नये असं वाटत असेल किंवा आपल्याला लागलेला चष्मा घालवायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर रात्री मात्र ब्रश करून झोपा बरं का. आणि ब्रश जास्त वेळ करायचा नाही, तेवढाच थोडा करायचा, झोपून टाकायचं. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची. अशी लाळ घेऊन, जर लाळ घेऊन जर डोळ्यात भरलात ना, चॅलेंज आहे माझं, 15 दिवसात तुम्ही मला रिझल्ट सांगा नाही ना, ॲज अ चॅलेंज.
डोळे चिकट होणे, डोळ्यात घाण होणे, डोळे जळजळणे, डोळे लाल होणे, सगळे प्रकार काय. माझी सुद्धा घेऊ नका बरं का, पाया पडून सांगतो. हा, नाहीतर कुणाची घेऊ नका, माझी घ्या असला प्रकार नाही माझ्याकडे. काय काय वेगळं नाही त्यात, खरंच नाही. हा, मी क्वालिटी जपतो फक्त एवढंच आहे. मी क्वालिटी मेंटेन करतो. पण काय गरज आहे, खरंच गरज आहे का? बीपी साठी लसूण पाकळी खायची आणि प्राणायाम करायचा, कुंभक करायचं. छाती दुखत असेल ना तर कुंभक करायचं. आता काही लोकांना विनंती करून सांगतो, कळकळीची विनंती करून, काही नसतंय. आणि उगाच आपलं कॅन्सरची गाठ आहे का आणि ही जी गाठ आहे का, लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न, 100 प्रश्न असतात. पूर्वी कुठे गेलं होतं हे सगळं? आज कॅन्सरसाठी किती घाबरतात माणसं. काही असलं तरी 2% त्या गाठीमध्ये कॅन्सर होतात, 1% होतात. तसं बघायला गेलं तर सगळ्यांच्या शरीरात आज कॅन्सरचं जंतू आहेत म्हणायला हरकत नाही. लक्षात घ्या, सगळ्यांच्या बॉडीमध्ये HIV जंतू आहेत म्हणायला हरकत नाही. ते असल्याशिवाय माणसं जगत पण नाहीत. माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांच्या बॉडीमध्ये असतात. हा, त्याचं प्रमाण फक्त वाढलं गेलं की तो आजार झाला म्हणतात. शुगर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतेच हो, फक्त त्याचा त्रास व्हायला लागला की ती वाढली म्हणायची. हृदय चालू असतो, बीपी हा प्रत्येकाचा असतो ना. कमी झाला, वाढला, त्याचा त्रास व्हायला लागला तर तो आजार झाला म्हणायचा असतो. ही साधी गणित आहे तो. हे आपल्याला का समजत नाही? लक्षणं नसताना सुद्धा का तुम्ही आजार मान्य करता? पाया पडून सांगतो, लक्षणं असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करायचा नाही. लक्षणं नाहीत, काही नाहीत आणि उगीच आपण आजार मान्य करतो. काय काय करतो. आणि चांगलं बघा की हसत्या खेळत्याला घरामध्ये एखादा जर समजा चुकून जरी एखादा आजारी माणूस पडलं, कॅन्सरचं पेशंट आहे असं कळलं तर सगळ्या घरादाराच्या तोंडावरचं हसं निघून जाते. पूर्ण घर पूर्ण कोलॅप्स होत. मग कशासाठी असल्या आजारांना आपण भीकच का घालावी म्हणतो? कशाला पाहिजे? घरादाराला सगळ्या नाराज करण्यासारखे आजार घ्याच का? एक पुस्तक आहे आपल्या इथे, मिळेल नाही मिळेल माहित नाही, माझ्या हाताला लागलं ते, की सेल्सिक म्हणून आहे, आजार विकणे आहेत म्हणून. आजार विकणे आहेत. आपण मार्केटला जाऊन कसे आजार विकत घेतो का नाही, ते सगळं त्या पुस्तकात दिले. बघा, तुम्हाला कधी मिळालं ना तर नक्की वाचा. आपल्याला स्वतःला आपण स्वतःहून कसे आजार विकत घेतो ना, मानसिकता कशी करतो आणि कसे आजार विकत घेतो, हे सगळं काही पुस्तकात लिहिलेलं आहे. अशी पुस्तकं वाचा, पण त्यातून चुकीचा अर्थ घेऊ नका, बरोबर अर्थ घ्या. हे 2% कॅन्सर, 1% कॅन्सर, 1% किडनी फेल गेली, 5% क्रिएटिन लेवल एवढं झालं, तेवढं झालं. जेव्हा मरायचंय तेव्हा मरणारच आहे बघा, फिक्स आहे. 100% मरण तुम्हाला जन्माला घालायच्या अगोदर तुमचा राजीनामा वर लिहून घेतलेला आहे. तुम्ही कुठं, कशानं, कधी, का मरणार हे सगळं त्यात लिहिलेलं असतंय. आणि मग तुम्हाला खाली पाठवलेलं असतंय. नाही माणसं जर का आगाऊ प्राणी दुसरा कुठला नाही. माहितीये का, सोन्याची टोपी घालतो म्हणते, मकरंदाना सोन्याला बोलली होती म्हणते घालतो. देवाला सुद्धा गंडी होते, काय सांगायचं. म्हणून देव काय करतो, अगोदर तुमचं सगळं लिहून ठेवलेलं असतंय आणि मग तुम्हाला खाली पाठवलेलं असतं. तुमचा मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये लिहिला असेल तर ऍक्सिडेंटच मरणार. तुमचा मृत्यू जर कॅन्सर न लिहिला असेल तर जगाच्या पाठी मीच काय, माझा बाप जरी वरनं खाली उतरला तरी तुम्हाला वाचवू शकत नाही. मी मला स्वतःला वाचवू शकत नाही आणि मला वाचवायची इच्छा पण नाही मला स्वतःला सुद्धा. देव जर म्हणला एवढ्याला बरं करतो, आत्ताच मरतोस का, लगेच नेहमी का एवढी बरी होत असेल तर आज पोरगीचा वाढदिवस सोडून मी सांगायसाठी येत आहे. बरं करत असेल तर एवढ्यांसाठी मरायला काय हरकत आहे? काय नाही, आयुष्य जगता आलं पाहिजे. बघा, आयुष्य किती लांब मोठं आहे, किती वर्षांचं आहे, ह्याच्यापेक्षा किती चांगलं हे पाहिजे आपल्याकडे. नाहीतर आहे की उगाच आपलं औषध खा, गुडघे दुखी, कंबर दुखी, घरच्यांना अडचण. एक एक जण 7 वर्षे 8 वर्षे अंथरुणावर पडून आहेत, घरादारातून सगळी अडचण. सगळ्यात बेकार गोष्ट बघा, अंथरुणावर पडून मरणे. 4-8 दिवस तुम्हाला विचारतात, बघायला येतात ना माणसं, तोपर्यंत 8-10 दिवसानंतर 15 दिवसानंतर पाणी जरी पाहिजे असलं आणि तुम्ही मागितलं तर देतात, थांबा जरा, थांबा, देतात. ही उत्तर येतात. नंतर आणून दिलं तर दिलं, नाही तर नाही, अशी अवस्था होते. बेडसोर्स झालं की सगळ्या घरादारातनं वास. काय उपयोग असल्या आयुष्याचा? असली 6 आणि 7 आणि 10 वर्ष जगून काय उपयोगाचे?
त्यांना धड मारता पण येत नाही आणि तुम्हाला धड मारता पण येत नाही, आणि बिनकारणाचं त्यांनाही त्रास तुम्हालाही त्रास. घरातली लहान मुलं सुद्धा जेवायला बघत नाहीत घरात, त्यांना सुद्धा घाण वाटत असते. भले किती तुम्ही कष्ट केलेलं असं आयुष्यभर, म्हातारपण जर असं आलं तुम्हाला तर घरातली तुमची मुलं तुमची नातवंड सुद्धा तुम्हाला वैतागणार. त्याच्यापेक्षा चटकन मेलेलं बरं का नाही? मग कशाला उभं टेन्शन घेता आणि कशाला उभं ते औषध खाऊन 100 वर्ष जगायची स्वप्न बघता? उद्या मारायचे आज मारा, कुठं सगळीकडे हिंडा, वेगवेगळे देश बघा, मजा करा, पोटाला जे वाटतंय एन्जॉय करा आणि मारा. खरंच आहे हो. काय करायचं ते हसायचं नाही. जीएसटी लावल्यासारखं मोदी सरकारने हसायचंच नाही. तोंड नुसती अशी, एकेकाचं तोंड असतं ना सदानिकाचं काय त्याच्या आईला मिठाचा खाडा तोंडात ठेवल्या का. एक एक जण बोलताना सुद्धा रागात बोलायची सुद्धा पद्धत नाही. हो इकडे हे काय ते काय असलं का घालला येत असेल असं वाटत. नवरा येणार बाबा जॉबवर नाही येणार संध्याकाळी म्हणून बायको नटून तटून का आज कुठे ग्रुप होता वाटतं तुमचा, मीटिंग होती वाटतं, असं जरी म्हणला तर नटली तुझ्यासाठी. आणि मीटिंगवर घालवा लागलास तर मग तुला बायको म्हणा कशाला घालला आला असं नाही. परेशान बायको सुद्धा. मग ती पण चहा घेणार का जेवणार असं विचारणार. मग जेवणार ना ठेवले तिथं खावा जावा, हेच उत्तर येतात. प्रेमानं राहिलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. आनंद वाटला तर आनंद वाढणार, दुःख वाटलं दुःख वाढणार. काय वाटायचं ते आपण ठरवायचं. देवाकडे काय मागायचं आपण ठरवायला पाहिजे. एक जण शहाणं होतं, म्हणला काय देवा हे कर्ज बाजारी केलं, रोज उठून लोक दारात येतात, शिव्या घालतात, मारतात. रोज रोज उठून द्या घरला माणसं पैसे मागायला. देवाजवळ गेला म्हणला आज मी आत्महत्या करणार आहे, पण पुढचा जन्म मला असा दे की लोकांनी आपली आपली कामं केली पाहिजेत, पैसे मात्र मला मिळाले पाहिजे. देव म्हणला तथा असतो. सुलभ शौचालयात नोकरीला लावलं, लोक आपलं आपलं काम करायचं, जाताना 5 रुपयाला देऊन जायचं. काय करायचं म्हणून काय मागायचं ते कळलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे, आहे ना. आणि हेही लक्षात ठेवा की सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला देव उभा राहील याचं नाही. देव काय करतो तेवढंच काम आहे का त्याला. प्रत्येकाकडे वैयक्तिक बघत बसायला ते काय पाहुणा आहे का आम्ही त्याचं. एकदा दिलेलं असतं छापून तुम्हाला कॅलेंडर ते करायचं नाही सुटायचं, बाकीचं काय नसतंय. हे प्लॅनिंग करत बसते मुलं जन्माला घालायचं, काय सांगायचं. आणि मग तिथनं पुढं पूर्वी आमचं मास्तर शेतात बोलवायचं आम्हाला. आमची आजी म्हणाली मास्तर तुम्ही पण या कोळपायला, सुगी आहे आज आमच्या. तुम्ही नाही म्हणे पोरगा आमचं येणार नाही, कोळपायचं कोणी म्हणून विचारायचे. मी शेतात ते कोळपणी करायला लागायची पिकांची. मास्तर शेतापर्यंत बोलवायला यायचे आम्हाला. आमची आजी ते नाही म्हणायची नाही नाही आता आई वडिलांचे इंटरव्ह्यू घ्यायला लागतात, मग पोराला शाळेत घ्यायचं नाही ते ठरवतात. 100 वेळा पोरगाला सोडायला आई जाती, बाप जातोय. 100 वेळा मिटिंगला बोलवतात आणि 150 मिटिंगा घेऊन त्यात. आणि काय असते आज आमच्या ह्याच्यात हा प्रोजेक्ट आहे, ह्याच्यात 150 रुपये भरा, 500 रुपये भरा, 1000 रुपये भरा. पूर्वी मास्तर आम्हाला बोलवून बाळ बस म्हणायचं, दूध पाजायचं, कधी कधी स्वतःच्या डब्यातलं खायला घालायचं, तरी शाळेला ये म्हणायचं. हे असायचं. ते दिवस पालटले तो सगळं. म्हणून विचार करा कसं राहायचं, कसं जगायचं. पूर्वीचं दिवस यावं असं फार वाटतं. लहानपणी यावं वाटतंय की नाही तुम्हाला. लहानपणी कसं होतं सुखात आपण, भारी वाटत नाही, काय टेन्शन नसायचं. पडलो जडलो कुठं तर आमची आई आम्हाला धुवायचीच. गुडघे फुटले म्हणले का नाही, माती लावून जायचं त्याच्यावरती वळखू नये म्हणून. आणि किती जरी दुखत असलं तर लांगडायचं नाही, असं करत जायचं. आई तिकडे गेलेली बघायचं, पळत जाऊन जेवायला बसायचं. नाहीतर काही खरं नाही. लांगाडलं की काय कुठं आला खोबरं फोडून म्हणायचं, दुलाई चालू. दुसऱ्या दिवशी खेळायला सोडायची नाही म्हणून आम्ही जायचं नाही. मातीतनं जायचं, काय मातीत खेळायचं, सगळीकडे खेळायचं. हात धुणे तरी प्रकारच नव्हता आमच्या लहानपणी. ते किती सेकंद, 10 सेकंद का 20 सेकंद हात धुवा, 20 सेकंद. आम्ही जाऊ तिकडे पाण्यात सुद्धा हात घालत नव्हतो. जायचं, खेळायचं, मातीतनं तसंच यायचं, जेवायचं. जेवून झाल्यावर हात धुवायचं आहेच की.
म्हणजे असंच असायचं. आम्हाला वाटायचं जीवन झालं हात धुवायचे की आधी काय धुवायचं असं असायचं. पण त्यावेळेस आम्हाला रोग वारा काय नव्हता. आम्ही म्हशी चरवायला जायचो, म्हशी पण त्यातलंच पाणी नाही, आम्ही पण त्यातलंच पाणी प्यायचो. आम्हाला काय व्हायचं, कधी गॅस्ट्रो झाला नाही, कधी फूड पॉइझनिंग झालं नाही, कधी काहीच झालं नाही. आता बाटलीतलं पाणी पिऊन सुद्धा पटाटा मारायला लागलेत. काय सांगायचं, कावीळ झाली, हे झाली, ती झाली. कावीळ जर होत असेल, कावीळ झाले असेल तर रुईची फुलं घ्यायची, किसायची किसणीवरती आणि पानाच्या विड्यात घालून खायची. बघा 3 दिवस फक्त सकाळी करायचं, 2 किंवा 3 फुलं, लगेच तुमची कावीळ बरी होती. पूर्वी कावीळ झालं तर आम्हाला काकवी खायला द्यायची, गुळाची काकवी खायला द्यायची, गोड खायला द्यायची. तेव्हा बरं शुगर कुठं जायची हो. तेव्हा गोड खाल्लं की ऑटोमॅटिक 3-4 दिवसात कावीळ बरी व्हायची, आठवड्यात बरी व्हायची. हा, ते सगळं असायचं, त्यात सगळं मिक्स असायचं आणि त्याने असायचं. त्याच्याशिवाय चव नाही, मीठ नसायचं असं. बघा की ते दिवस भारी होत तो. तेव्हा आम्हाला गोरं व्हावं असं वाटलं नाही बाबा. त्यावेळेस आम्हाला कधी वाटलं नाही की आम्ही गोरं राहावं, असं गोरं दिसावं. हे शिंपूट लागून लागून हे काळं झालेलं असायचं असं तसं. आणि त्याच हाताने जेवायला हायगे नाही. ते भारीच होतं, ते अन्नच भारी होतं. त्यावेळेस सकसता होती अन्न. आज केमिकल खाऊन आम्ही काय करलो, आम्हीच विष पेरायला लागलोय आणि आम्हीच ते खायला लागलो आणि आम्हीच मारायला लागलोय. म्हणून सुद्धा बघा मोठमोठ्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं, लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा राहा. म्हणजे खरंच आहे, मुंगी असेल तर साखरेचा राहा खायला मिळणार आपल्याला. हत्ती झालं तर ओंडकेच ओढायला लागतं, दुसरं काय त्याच्यात नाही. म्हणून शान कसं आहे माहिती आहे, शान पण कशात आहे माहिती का, मुंगी होऊनच तुम्ही साखर खावा, गोड राहावा, गोड खेळा, गोड हसा, लहानपण एकदा तरी जगा. माझ्या तोडकर संजीवनीच्या आश्रमावरती आलात ना गगनबावड्याला, तुम्हाला लहानपण तिथं जगायला मिळेल. मी ती पण व्यवस्था केली. एक जुन्या जमान्यातली गल्लीच तयार केली, त्या गल्लीमध्ये येऊन राहावा तुम्ही. मला 1 रुपया देऊ नका, पैसे देऊ नका, तुम्ही जगा तिथे. पैशासाठी नाही मी करत. बघा तुम्ही एकदा येऊन बघा, तुम्हाला कळेल काय असतं काय नाही. ते पूर्वीचं अन्न कसं, म्हणजे तुम्ही 15 शिट्ट्या देऊन सुद्धा कुकरला जो भात शिजत नाही, तिथं असं तांदूळ आहे 15 शिट्ट्या दिल्या तरी भात तो शिजत नाही, ते तांदूळ शिजत नाही. पण चुलीवरती 5 मिनिटात तुम्हाला शिजवून घालतात तिथे. काय गंमत असेल त्याची, काय कला असेल त्याची, ते काय असेल ते काय नाही, ते बघण्याचं सगळं तुम्हाला देतं. वनस्पतीची सगळ्या माहिती, कोणती वनस्पती कशावर चालते, काय करते, हे सगळं तिथं आहे. आणि जगा तिथं कंबर दुखीचे, गुडघे दुखीचे पेशंट येतात आणि लंगडी घालून खेळत बसतात. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तुम्हाला वाटल्यास कधीतरी ना या माझ्या क्लिनिकला. पोपटबाई 1 दिवस टीव्ही देतो तुम्हाला, टीव्हीला लावून द्या, ते व्हिडिओ देतो तुम्हाला, तिथं दाखवा लोकांना. बघा म्हणजे तिथं लहानपण आलं ना की सगळंच विसरून जातो आपण. 1 दिवस तरी लहान होऊन जगूया घेऊ आपण. काय इथंच आहे सगळा विषय, इथंच ठेवायचा आहे. ते फुटभर जागेसाठी आणि वीटभर जागेसाठी सख्या भावाबरोबर भांडायचं, कोर्ट कचेऱ्या करायच्या, त्याला एवढा वेळ आणि एवढा पैसा घालवायचा की तेवढ्या 10 एकर फूट तरी घेतली असते. बरं घेतली, भावानंच घेतली म्हणून सोडून देत नाही, त्याच्यातच भांडण. तसं दवाखान्याचं पण तसंच आहे. नाही मला काय होऊ नये, मला काय होऊ नये प्रत्येकाला वाटतंय, पण ते होऊ नये म्हणून प्रयत्न करायचं नाही, दवाखान्यात पळायचं. कशाला, काय गरज आहे? कधी हसतं का, पोट भर हसलंय का कोणी नाही. ते टीव्हीवरती सुद्धा सासू सुनेचं बघायचं आणि घरात सुद्धा तसंच चालू. आणि ते टीव्ही वाले काय करतात, सून अशी चहा द्यायला येते सासूला, अगोदर झाडाला असं घेऊन काय तर केलं असतं, ऍक्शन असं. खरंच की चहा घेऊन येतं ना असं वाटतं तिनं काहीतरी गाठलंय आता. आणि ती सासू जवळ येते, सासू घेते, एक गोट घेते, असं वर बघते, त्यावर संपवतात. दुसऱ्या दिवशी बाई जेवण करायची धामती करते, सासूला काय गाठले ते बघायसाठी नक्की दुसऱ्या दिवशी 5 मिनिटं अगोदर टीव्ही लावून बसते. कारण काहींची ऍक्शन. आणि वर बघितलेली सासू दुसऱ्या दिवशी म्हणते, सुनबाई आज चहा वेगळाच लागतो हो. झालं बघा, सगळं सगळं खुसबार. मी म्हणते आज पण सासू मिली नाही, आता काहीतरी करते बघ, आता सासू काहीतरी करते. मग सासून तर काहीतरी ठेवलेलं असते असं, आता ह्याच्यावर बसू दे म्हणून. सुनबाई ती तिथं बसायला जाते, तर संपवतात बघा. आता त्याच्यावर बसती आणि तिथं काहीतरी होणार, मरणार ती, तर संपवते. ती अशी बसायला जाते, दुसऱ्या दिवशी तर बेल वाजली म्हणून न बसताच उठून झाली. म्हणजे हे असंच सगळे खेळ चालत. आणि असले कार्यक्रम बघायला आम्हाला इंटरेस्ट दांडगा.
लय मोठा इंटरेस्ट, काय सांगायला नको. सासू सुनेचं भांडण, आणि ते आता हल्ली तर आलेत ना, काय म्हणजे ते म्हणतात की एक पेड आणि 1025 तसं झालं. आता एक असतो त्याच्या पाठीमागं 1000 जणी लागलेले असतात, आणि ती त्याला मिळते का मला मिळते का, ती हे लपडी ती झोंबडी सगळी त्यातच आहे. कुठला पिक्चर त्याच्यात पाहतो, हम आपके है कोण मध्ये काय बिझनेस आहे माहित नाही, पण कोट्यावधीच्या बिल्डिंग आहे यांच्या, बिझनेस काहीच माहित नाही, सगळीच घरात बसलेली असतात. आईला घरात बसून पैसे मिळत असतं तर तुम्ही आम्ही बसलो नसतो का लॉकडाऊन मध्ये? मग आम्ही त्याच्या अब्जा दिवशीच व्हायला पाहिजे होते की. हा, हम आपके हे कोण मध्ये घरात पण बाहेर दाखवलं का कधी? हा, सगळं सासरची माणसं आणि माहेरची माणसं तिथंच. आणि हाय काय अब्जा देश. मग लॉकडाऊन मध्ये आम्ही व्हायलाच पाहिजे होतो. मोदी साहेबांनी बहुतेक पैसे टाकायचे चुकले वाटतं, आहे ना? काय करायचं? अहो विचार करा, साध्या गोष्टी आहेत. म्हणून हसत राहा, आनंद वाटा, आनंद व्यक्त करा. आनंद वाटला तर वाढणार, 100% वाटणार. एक असंच निघालं होतं, पांडुरंग करत वारकरी निघाला होता, आणि पाटला दौर द्यायच्यात नाल्यात पडल्यानंतर पांडुरंगा वाचव, माणसं आलीत वाचवालीत, हात द्यालीत, बाबा हात द्या, या वरती या. नाही म्हणला, पांडुरंगच यायला पाहिजे मला वाचवायला. नाही म्हणला तुम्हाला हात देणार. मेलं कुणी वाचत ते काय, पांडुरंग काय आला नाही, मेला. वर गेल्यानंतर पांडुरंग भेटला. पांडुरंगाला म्हणला, काय देवा 60 वर्ष तुझं नाव घेतलं, पण शेवटी मी मारताना मला वाचवायला आला नाही. शान्या म्हणला, ती 5-6 जण पाठवलेली मीच पाठवलेली, मीच होतो म्हणा. मी त्यांचा हात धरला नाही, तुला कळलं नाही, त्याला मी काय करू म्हणा. तसं देव स्वतः येत नाही, कोणाला तर पाठवतो, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने मी काम करतोय असं समजा, आणि घरगुती उपाय करा, युट्यूबवरती बघा. आणि सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी शेवटच्या सांगणार आहे, त्या ऐका. मी पाया पडून सांगतो तुम्हाला, खूप गरजेचे. हल्ली वाढत्याला किडनी फेल्युअरचं प्रमाण, किडनी फेल जाणं, क्रिएटिन वाढणं, हे शुगरची औषधं घेतात किंवा शुगरचे पेशंट आहेत ना, ह्यांना जरा जास्त होतं बरं का, किडनी फेल झाल्याचं प्रमाण. किंवा जास्त पेन किलर वगैरे घेतल्यानंतर डॉक्टर लोकांना माहिती आहे की बाबा ह्याचे साईड इफेक्ट आहेत, पण तुम्हालाच त्याचं धन धीर नाही, काय नाही, तुम्हाला पेशन्स नाही. तो जरा कळ सहन करावी, जरा काहीतरी करावं, घरगुती उपाय करावं, हे नाही होत तुम्हाला समजत. त्या डॉक्टर लोकांचं पण नाईलाज आहे, काय करणार आहे ते तुम्हाला. मग द्यायचं समाधानासाठी तुमच्या, घ्या म्हणायचं, त्याला नाईलाज असतो. म्हणून ते कसं आहे, काही गोष्टींमुळे ना आपल्या किडनी फेल झाल्याचं, किंवा हल्ली जे आपण केमिकलयुक्त खाना खातो, भाजी मार्केटला आणतो, मिठाच्या पाण्याने न धुता खातो, ह्याचे हे बऱ्यापैकी परिणाम आहेत. म्हणून मिठाच्या पाण्याने धुवून खावा तुम्हाला सांगतो. तर हे तुम्हाला किडनी फेल जाऊ नये असं जर वाटत असेल, किडनी जर चांगली ठेवावी अशी वाटत असेल, तर 15 दिवसातून किमान एकदा तरी छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा, 1 ग्लास 1.5 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, जे पाणी कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, हे पाणी प्यायचं. 15 दिवसातून एकदा करू शकता की नाही, अनाशी करून कृपा करा, विनंती करतो मी. कारण ह्यातनं तुमची किडनी फेल होणं वाचू शकतं बरं का. बघा, हे काय कांदा माझा नाही आहे, हां, मार्केटला कुठलाही घ्या तुम्ही, पाणी माझं नाही आहे, पाणी परमेश्वरानं दिलेलं आहे, ते घ्या, त्याचा उपयोग करा. अहो खूप स्वस्त इलाज आहे. किडनी फेल गेल्यानंतर डायलिसिस सुरू झालं ना, की मग तेव्हा कळतंय की ऐकलं असतं त्यावेळेस कांद्याचं केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्याच्या अगोदर जरासं सावध व्हा प्लीज. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरचं वाढतं प्रमाण जर बघितलं तर खरंच अंगावरती शहारे यायला लागलेले आहेत, काटे यायला लागलेले आहेत. परवा एक लहान मुलाचा फोटो घेऊन एक ताई आल्या होत्या माझ्याकडे आणि म्हणाले, बाळ हे बघ, हे तोडकर साहेब. मला कळे ना, म्हणलं काय झालं या बाळाला? काय झालं नाही म्हणाली, हे बाळ मेलंय. हे माझं स्वतःचं बाळ होतं म्हणाली. 5-5.5 वर्षाचा असताना त्याला कॅन्सर झाला आणि 9.5-10 वर्षाचं असताना ते मेलं. त्याची एकच इच्छा होती शेवटची, की एकदा तरी तोडकर साहेबांना भेटायचं. लॉकडाऊनमुळं ह्याच्यामुळं मी काय भेटू शकले नाही म्हणाली सर तुम्हाला. आणि शेवटी जास्त झाल्यानंतर ते गेलं आणि हे म्हणाले त्याला दाखवायसाठी मी फक्त आलोय. केस पेपर फी भरली, दाखवलं. मला 10 मिनिटं काय सुचलंच नाही. त्या गेल्या रडत, पण मीही 10 मिनिटं रडत बसलो, रडलो अक्षरशः. काय करणार सांगा, नाईलाज आहे. काही गोष्टी नाईलाज असतो.
आज तुम्हाला काय वाटतंय? मी तुम्हाला हसवतोय, खुश दिसतोय, म्हणजे माझ्या मनात काही दुःख नाही का? आज माझ्या बाळाचा वाढदिवस तिकडे चालू आहे, मी काय मला चांगलं वाटत असेल? कुठेतरी आता असेलच ना त्या गोष्टी. त्या बाळाला सुद्धा तसं गेल्यानंतर शेवटची इच्छा तिची होती मला भेटायची. मला भेटायची शेवटची इच्छा होती. मी भेटू नाही शकलो त्याला. किती वाईट वाटलं असेल सांगा. दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये असं मला वाटतं. दुश्मनांना सुद्धा अंतरुणाला खेळून कधी पडू नये आणि मरू नये, आणि दुश्मनावर सुद्धा ही वेळ येऊ नये. काय त्या आईला मी काय उत्तर देणार होतो, काय बोलणार होतो? लहान्या लहान्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या. परवा तर हुपरीमध्ये लेक्चरला गेलो, व्याख्यानाला. आमच्या इथं कोल्हापूरच्या इथं हुपरी गाव आहे, तिथं गेलो. 2 वर्षाचं बाळ घेऊन एक बाई सकाळपासून बसली होती, सकाळपासून. आणि त्या बाळाला इथे कॅन्सरची गाठ झाली होती. मला म्हणजे डॉक्टर साहेब नवसान झाले म्हणाले. 8 वर्षानंतर बाळ जन्माला आले आणि आता त्याला कॅन्सर आहे. डॉक्टर सांगतात मी काय करू सांगा. आणि याच्यावर इलाज नाही, मरणार म्हणतात. तुम्ही काय करू शकता का? करा, प्लीज करा. काय सांगाल ते, काय म्हणाल ते देतो, काय सांगाल ते करतो म्हणाल. कुठला इलाज सांगा, काय इलाज सांगणार आहे त्या बाळासाठी? काय करणार आहे? मला वाईट वाटत नसेल तो. मी पण माणूस आहे, मला पण मन आहे शेवटी. मला पण आहे हो, मी पण माणूसच आहे. मी कुठंतरी निघून जावं. बरोबर, देव जर म्हणला ना कॅन्सर ह्या सगळ्यातनं काढतो, तू मरतोस का? मी खरंच मरेन, खरंच मरेन. काय लहान्या लहान्या मुलांचं काय अजून त्यांनी जग सुद्धा बघितलं नाही. काय उपयोग आहे सांगणं की? काय करायचं काय आयुष्याचं? तुम्ही आम्ही जगलोय तरी आज आहे ना. मी म्हणतोय चला 30 वर्षे, 40 वर्षे, 50 वर्षे, 55 वर्षापर्यंत मी आज जगलोय ना. 55 वर्ष तरी मी आयुष्य जगलोय, बघितलं. त्या मुलांनी काय केलं आणि आम्ही आत्ता उगाच त्या मुलांच्या पेक्षा तरी आपण बरं आहे. एवढं जगलोय म्हटल्यानंतर इथून पुढे आम्ही जगायची अपेक्षा कशाला पाहिजे आपल्याला? त्यापेक्षा तुम्ही औषधमुक्त व्हा, त्या मुलांच्याकडे बघून चांगलं काहीतरी घ्या. त्यांच्यापेक्षा आपण जास्त जगलोय म्हणून विनंती करतो तुम्हाला, हा या जीवनात समाधान माना. उद्या मरायचे आज मरा, पण औषधमुक्त होऊन मरा. बघा, हे खूप खूप बेकार बेकार मला अनुभव येतात. म्हणून तुमच्या सुद्धा मी पाया पडून सांगतो. खरंच मी पाया पडून, खरंच अक्षरशः नाही, खरंच हो. मला लय बेकार वाटते, लय वाईट वाटतंय मला ह्या गोष्टींचं. म्हणून कॅन्सर पासून लांब राहण्यासाठी थोडा तरी व्यायाम करा, योगा करा, व्यायाम करा, झोप नीट घ्या, अनावश्यक विचार काढा डोक्यातून, झोप नीट घ्या. आपण झोप घेत नाही, अनावश्यक विचार करत बसायचं, डोक्याला ताप करत बसायचं, उष्णता वाढवायची, पित्त वाढवायचं, आणि मग विनाकारण आपल्याला ते आजार व्हायचे. तर हे योगा करा, व्यायाम करा. या विषय परत परत नाही लक्षात ठेवा. हळदीची गोळी करायची, हळद घ्यायची, चांगली ऑर्गॅनिक हळद घ्या. छोटीशी गोळी करायची हरभऱ्याच्या डाळी एवढी, ती जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्याबरोबर ती गिळायची, डायरेक्ट पोटामध्ये गेली पाहिजे. ते रोज करा, 3 महिने करा. बघा, तुम्ही लांब राहू शकता आजारांपासून, अशा घातक आजारांपासून लांब राहू शकता. जखमेवरती हळद टाकली तर जखम बरी होते की नाही? मग ते जर पोटात गेली तर सगळ्या बॉडीमध्ये आपल्याला ते स्प्रेड होऊ शकते की नाही? जंतू मारू शकते की नाही ती हळद? हे साध्या साध्या गोष्टी आपण समजून घ्या आणि करा. गोष्ट छोटी आहे, साधे आहे, सोपे आहे, करायला पण सोपे आहे, पण त्याच्यापासून मोठे मोठे आजार टळतील. उद्या झाल्यानंतर आठवण करून काय उपयोगाचं नाही. म्हणून विनंती करून सांगतो तुम्हाला, हे करा. निरगुडीच्या पानांचा, निरगुडी माहिती असेल, त्यांच्या पानांचा रस अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी करायचा, तो प्यायचा आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं. 15 दिवसातून एकदा करायचं हे. 15 दिवसातून, महिन्यातून 2 वेळा करा. बघा, तुम्ही आजारांपासून अशा लांब राहू शकता. कॅन्सरपासून लांब राहणं खूप सोपं आहे, पण ते तुमच्या हातात आहे. तुम्ही फिरायला जायचा कंटाळा करता, खाण्यापिण्याचा कंटाळा, रात्री झोपलं की अंथरुणावर पडलं की गप झोपायचं नाही, मोबाईल काढायचं, बघत बसायचं. हे खरंच बंद करा आणि आयुष्य जगा, खरंच जगा. मी विनंती करून सांगतो. आणि वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करा. वर्षातून एकदा, तशी 2 वेळा करायची गरज असते, पण वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करा. शरीर शुद्धी करण्यासाठी 3 पर्याय आहेत. पहिला आहे तो पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पहिल्या दिवशी वमन करतात, बस्ती देतात. म्हणजे गाडीचं कसं ऑइल बदली करतात तसं सगळं बदली करून घेतात. वमन देतात, बस्ती देतात. 3ऱ्या दिवशी पाठीचे मसाज, 4थ्या दिवशी पोटाचे मसाज, 5व्या दिवशी तुम्हाला डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल घालतात. 6व्या दिवशी तुम्हाला बऱ्यापैकी फुल बॉडी मसाज करतात.
7व्या दिवशी औषधी स्नान करून तुम्हाला नकातली सुद्धा घाण काढून देतात. 14,000 रुपये घेतात त्याच्यासाठी. 7 दिवस त्याचं डाएट आणि हे करून तिथं राहायला लागतं. बघा, जर करायचं असेल तर नक्की करा. ते जर नाही जमलं, घरात जास्त माणसं आहेत, 14,000 प्रत्येकी नाही जमत, तर तुम्ही घरगुती उपाय सांगतो. ताक रवीनच घुसळायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, असं कम से कम 5 लिटर ताक दिवसातून प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं. 3 दिवस काही खायला प्यायचं नाही, फक्त ताक. रात्री झोपेत जाग आली तरी तुम्ही ताक प्यायचं. 3 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिसिंग होते. चक्कर येते, जरा उलटी आल्यासारखं होतं, लूज मोशन होऊ शकतं, पण काही काळजी करू नका, मरणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो. पण करून बघा, ह्या गोष्टी करा. 3 दिवस करू शकतो की नाही आपण. 4थ्या दिवशी वरण भात भाकरी असं खात खात तुम्ही बाकीचं फूड तुम्ही आठवड्यानंतर घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही ते 8-10 दिवसाचं आहे ते करू शकता. नसेल तर सगळ्यात साधा सोपा इलाज म्हटला तर सुजीवनी लिक्विड, तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड आहे, ते तुम्हाला तुमचं बॉडी सर्व्हिसिंग करून देईल. म्हणजे याच्यात कुठलंही पथ्य पाणी पाळायची गरज नाही, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला म्हणजे डाएट करायची गरज नाही. रेग्युलर कामं करत तुम्ही तुमचं पूर्ण म्हणजे रेग्युलर कामं करत तुम्ही पूर्णपणे रेग्युलर कामं करत तुम्ही पूर्णपणे तुमचं बॉडी फुल सर्व्हिसिंग करू शकता. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालाद पोट्यामध्ये जी अडकलेली आहेत ती पूर्ण घ्यायला सुरुवात केली की 2-3 दिवसापासून ब्लॅकिश ब्राउनिश कलरचं तुम्हाला मोशन जाताना निघून जाताना दिसायला लागेल. उलटी होणार नाही, लूज मोशन होणार नाही, रेग्युलर मोशन. 2 मिनिटाच्या पोटा साफ, विदिन 1 मिनिट विदाउट प्रेशर. खाटकन गोळी घातल्यासारखं खाटकन जायचं, परत यायचं, काम खालास. उष्णता निघून जाईल, पित्त निघून जाईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ह्या करून बघा. सुजीवनी लिक्विड सगळ्यात बेस्ट ऑप्शन. वर्षातून एकदा घ्यायचं. मार्केटला 1260 रुपये किंमत आहे. आज आहे का पाठी बघायचे डिस्काउंट काय आहे? 1000 रुपये. आज 1000 रुपये आहे. प्रत्येक ठिकाणी देतो. आज काय एक्स्ट्रा दिलंय का बघितलं, कारण 1000 रुपये आज सुजीवनी लिक्विड आहे. तर एकदा बॉडी सर्व्हिसिंग करून नक्की घ्या. त्याच्यातून बॉडी सर्व्हिसिंग केलं, उष्णता पित्त निघून गेलं, पोटा व्यवस्थित साफ व्हायला लागलं की आजार सगळे लांब जातात निघून. आणि बघा, वजन कमी करण्यासाठी सगळ्यासाठी जिथल्या तिथं आपल्याला ते चांगल्या उपयोगाला पडतं. तर हे सुजीवनी लिक्विड घेण्याची पद्धत पण सोपी आहे. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये त्यातलं वरती एक टोपण दिलेलं आहे, ते टोपण मिक्स करायचं. त्याच्यासोबत एक पावडर मी फ्री देतो, ती चूर्ण आहे. ते चूर्ण त्यात मिक्स करायचं. चवीसाठी साखर मीठ घातलं, सरबत पिल्यासारखं लागतं. हे प्यायचं आणि फक्त 15-20 मिनिटं काही खायचं नाही. 15-20 मिनिटानंतर मात्र काहीतरी खायचं, नाश्ता पाणी करायचं. लगेच ओके, पचनक्रिया एकदम ओके, पोटा साफ, उष्णता, नाक जाम होते, डोकं जाम होते सगळं. तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. केस सुद्धा खूप छान होतील त्याच्यातून. तर हे करा. आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला समजा जर काय माझी अपॉइंटमेंट घ्यायची आहे, भेटायचं आहे किंवा घरगुती उपाय विचारायचे आहेत, कारण प्रत्येकाचे प्रश्न असणार आहेत, मला माहिती आहे. प्रत्येकाला मला भेटायचं आहे, प्रत्येकाच्या मनात बऱ्याच शंका असतील किंवा अजून काहीतरी बोलायचं. खूप मी बोलू शकतो पण बोलायचं राहून जातं. तर त्यासाठी तुम्ही 9 ते 5:30 या वेळेत 0231 26 88 800 या नंबरवरती फोन करा किंवा मोबाईल नंबर तुमच्या ग्रुपवरती येतील. मोबाईल नंबर पण आहेत ना, मोबाईल नंबर पण त्याच्यावरती मिळतील. त्या मोबाईल नंबरवरती पण तुम्ही कॉल करू शकता. मोबाईल नंबर घ्या, 9921 57 70 33. 9921 57 70 33 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. मेन म्हणजे व्हॉट्सअप करा, तुम्हाला बऱ्यापैकी त्याची माहिती सुद्धा मिळेल. ओके, ठीक आहे. आणि खरंच सगळेच चॅनलवाले इथं आले. ह्या चॅनलवाल्यांना, पत्रकार बंधूंना आणि तुम्ही सगळ्यांना आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. या यूट्यूब चॅनलवरती बघत चला. आणि मेन म्हणजे मराठी वैद्य म्हणून आहे, याच्यावरती तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील, कशा पद्धतीनं काय काय तयार करायचं. कारण मी सकाळी सांगताना बरेच लोक होते की ते कानाचं ह्याच्यासाठी मी मसाल्यांचं सांगितलेलं बघा, कसं लावायचं, मसाल्याची पेस्ट करून कशी लावायची, किंवा बरेच रेसिपीज आहेत तुम्हाला. म्हणजे आता तेल कसं तयार करायचं, आवळ्याचा लेप कसा करायचा, डोळ्याखालचं काळं घालवण्यासाठीचं लेप, काजळ, बरेच आहेत इलाज. हृदयविकारांसाठी, डायबेटीससाठी, खूप बऱ्याच गोष्टींसाठी ज्या काही रेसिपीज आहेत त्या रेसिपीज त्या मराठी वैद्य चॅनलवरती दाखवलेल्या आहेत.
तुम्ही नक्की बघा आणि सगळ्याच चॅनलना सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्की फोन करा.